एकावर दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दोन्ही लोकल ट्रेन या एकाच ट्रॅकवर उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय। या दोन्ही लोकल ट्रेन समोरासमोर आल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे। सिग्नल सिस्टीममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे एका लोकलला चुकीच्या मार्गावर वळवण्यात आलं आणि त्याच वेळी दुसरी लोकल त्याच ट्रॅकवर येऊन उभी राहिली आणि दोन्ही गाड्या समोरासमोर आल्यात। मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे वेळीच इमर्जन्सी ब्रेक लावण्यात आला आणि त्यावेळी मोठा अपघात टळलेला आहे। अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असती, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। रेल्वे कर्मचाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर काही काळासाठी लोकल सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला। आज सकाळपासूनच मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती आणि त्यानंतर आता या घटनेनंतर पुन्हा एकदा कामावरून सुटून घरी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। घरी जाताना त्यांना उशीर होतोय आणि त्यामुळे वाहतूक देखील सुरळीत करण्यामध्ये प्रयत्न केले गेले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणतेही नुकसान झाले नाही। मात्र रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सिग्नल बिघाड नेमका कसा झाला याचा तपास सध्या सुरू आहे। दरम्यान लोकलची सेवा विस्कळीत झाल्यामुळे काही प्रवाशांनी यावर संताप देखील व्यक्त केला।